माझा बाबा गेल्यानंतर माझ्या आईला एखाद्या पार्टनरची गरज असेल ह्याचा मी विचार कधी केलाच नाही. फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नसतं बाळा. जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार. Cheers. सायली, पुन्हा एकदा कृतिका प्ले करणं 2 वर्षाच्या गॅप नंतर तू काय रिकलेक्ट केलंस? मी जसं म्हटलं तसं कृतिका म्हणजेच सायली आणि सायली म्हणजेच कृतिका आहे. सो रिकलेक्ट खूप गोष्टी झाल्या, कारण मागच्या भागात आपण आता मागचा भाग म्हणूया, पण मागच्या भागात जसं ती छोट्या छोट्या गोष्टी जमा करते, त्याच्यानंतर तिचा जो अल्लडपणा होता तो आता थोडासा कमी झालेला आहे, कारण अर्थातच तिचं लग्न झालेलं आहे, आपण असं दाखवलं. आणि ती आधीच्या भागात आपण म्हणताना सारखं ती तिच्या घरच्यांना जुमानतच नव्हती, पण आता लग्न झाल्यानंतर तिचं एक वेगळं कुटुंब तयार झाले. आणि मी जेवढं कृतिकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटलं की तिला माणसं तिच्या आजूबाजूला आवडतात, पण तरी ती तिच्या घरच्यांपासून इतकी डिस्कनेक्टेड काय आहे याचं कारण त्या डायरीत होतं. आणि त्यानंतर आता तिला या नवीन कुटुंबाशी जुळवून घ्यायचं आहे आणि ते या सगळ्यांच्या बरोबरीने जुळवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते जरा एक खूप डिफिकल्ट टास्क होता तो, की कसं करायचं आहे ते. पण आय होप हेमंतने सगळं करून घेतलं आहे माझ्याकडनं. आणि खूप गोष्टी रिकलेक्ट म्हणशील तर खूप गोष्टी रिकलेक्ट झाल्या. छोट्या छोट्या वस्तू जमा करण्यापासून, हाड आणण्यापासून उचलून सगळ्या गोष्टी रिकलेक्ट झाल्या. पण ते आत्ता ती तसं नाही करू शकत. आत्ता थोडीशी जबाबदारी आहे तिच्या खांद्यावर. येस. शिवानी, स्क्रिप्टमध्ये जर मी म्हणेन ना की एक एक्स्ट्रा पॉईंट जर मला द्यायचा झाला कुठल्या तरी कॅरेक्टरला, तर मी माझ्याकडनं एक मुलगी म्हणून 100% तो पॉईंट शिवानीच्या व्यक्तिरेखेला किंवा शिवानीसाठी जे लिहिलं आहे त्याला देईन मी. थँक्यू हेमंत. इतकं छान आहे ते, जेन्युअनली इतकं छान आहे. आणि ना सुरुवातीला खरं तर की का वागतेय ही अशी, का अशी ती तिरसटासारखी का वागतेय सगळ्यांची, पण ते नंतर ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल आय गेस जेव्हा ते रिव्हील होईल तेव्हा. तुझ्यासाठी ते इमोशनल ती राईड प्ले करणं कसं होतं? खूप डिफिकल्ट होतं, खूप जास्त डिफिकल्ट होतं. पण ही दोन जी माणसं आहेत ना, ती खरं तर माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहेत. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं काम, एक पहिली सिरियल माझी मी क्षितीबरोबर केली आहे, आणि मी माझा पहिला सिनेमा मराठीचा पण हेमंतबरोबर केला आहे. सो एक ट्रस्ट फॅक्टर माझं ह्या दोघांविषयी खूप आहे, आणि मी अनेक वर्ष यांना काम करताना बघतीये. सो ते ज्या प्रकारचं काम करतात आणि ज्या इंटेन्सिटीने करतात ना, मला त्यांची इंटेन्सिटी काम करण्याची खूप आवडते. आणि तीच इंटेन्सिटी मी कुठेतरी, खरं तर क्षितीची ती इंटेन्सिटी मला खूप आवडते, आणि मी ती कॉपी करण्याचा जरासा प्रयत्न केला आहे. आणि शूटवर जायच्या आधी, म्हणजे हा मी दुसरा चित्रपट करते हेमंतबरोबर, त्याचं हे मला पर्क मिळालं की मला माहिती आहे की हेमंत सर सेटवरती कसे असतात. सो सेटच्या आधीच हेमंत सरांबरोबर इतक्यांदा, म्हणजे मी इतक्यांदा त्याला कॉल केलेत की मलाच असं वाटत होतं की हा आता दुसरा कॉल उचलून बोलणार आहे की आता बंद कर माझं डोकं खाणं, डोकं नको खाऊस. म्हणजे मी इतक्यांदा त्याला जाऊन भेटले सुद्धा आहे. पण त्याच गोष्टीमुळे मला इतकी हेल्प झाली ना ते कॅरेक्टर उभं करायला. म्हणजे काही पॉईंट्स जे मला असं वाटत होतं की आत्ता आपण हे हेमंतला नाही म्हटलं पाहिजे, कारण डिरेक्टर म्हणून एक वेगळं प्रेशर सेटवरती असतं, आणि फक्त ॲक्टिंग कशी होतीये हे एवढंच मर्यादित नाही राहत सेटवरती. अनेक गोष्टी असतात डिरेक्टर म्हणून बघायला त्यावेळी मोमेंटमध्ये. सो त्या सगळ्या मोमेंटमध्ये मला क्षितीने खूप जास्त हेल्प केली. आणि जर माझा कॅरेक्टर, आता जर तू म्हणाली आहेस की जर तो पॉईंट तुला मला द्यावासा वाटतोय, तर मला असं वाटतं की तो एक पॉईंट तू डिवाईड करून ह्या दोघांना दे आणि इरावतीला पण दे, कारण ह्या तिघांमुळेच ते शक्य झालं आहे. आणि थँक गॉड मला देवाने जरा चांगली बुद्धी दिली ह्या सगळ्या शूटिंगच्या निमित्ताने. आणि मी ह्यांचं शांतपणे नाही म्हणणार, पण मी ऐकलं यांचं. मी 1-2 दिवस लागले मला, पण मी ऐकलं. माझी जी मेकअपची टीम आहे तिनेच सातारच्या सलमानलाही तीच टीम होती. प्रोडक्शन टीमला मी अर्थात हेच सांगायचो
अशी नाही आहे ती, अशी नाही आहे ती, ती इथे आपल्याकडे अशी आहे. आहे लिमिटमध्ये आपल्याकडे आहे. मेकअप टीमला तर हे चांगलंच माहिती होतं. सो मी यासाठी हे सांगतोय कारण जेव्हा तिला ही भूमिका विचारण्यात आली तेव्हा तिने भूमिका ऐकली. ऐकल्यानंतर सरळ कोणीही हे म्हणालं असतं की ही सगळ्यात बोर भूमिका आहे, नको हा रोल. पण नाही, ती असं काही म्हणाली नाही. ती म्हणाली मी तुला नाही म्हणाले, फक्त मी हे क्षितीला एकदा म्हणाले एकदा, हां, की खूप. आणि मग आम्ही जेव्हा भेटायचो एकतर ऑफिसला प्री प्रोडक्शन चालू असायचं आणि ही येऊन बसायची की मला आज माझ्याकडनं वाचून घे, आज मला सांग ह्या सीनचं कसं करायचं आहे. तर मला त्याचं खूप कौतुक वाटलं की ओके, तिला करायचं आहे, म्हणजे तिला हे अजून चांगलं, अजून बेटर करायचं आहे. आणि मी तिला एवढंच सांगायचो, हे कॅरेक्टर बोरिंग नाही. आम्हाला पहिल्या झिम्माच्या वेळेला स्क्रिप्ट वाचून मीताही बोरिंगच वाटली होती की ही बोर आहे, ही रडी आहे. परंतु इमोशनली सगळ्यात जास्त वर्क ते पात्र झालं होतं. तर मी म्हटलं की मला ही झिम्मा 2 मधली पुढची मीता दिसते की ते इमोशनली इन्व्हेस्ट करावं असं कॅरेक्टर होऊ शकतं. पण त्यामुळे परत हे एकच कॅरेक्टर नाही, या सिनेमातलं सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. म्हणजे याचं क्रेडिट ना मला आहे, ना क्षितीला आहे, ना तिला आहे, ना हे सगळेच आहेत. म्हणजे तिच्यासोबत सगळ्यात चांगले सीन करताना आपल्याला सिद्धू दिसतो. सो हे क्रेडिट सिद्धूच आहे. म्हणजे ही जसं म्हणाली की सिद्धू ज्या पद्धतीने डोळ्यात बघतो किंवा त्याचे जे डोळे होतात आपल्याकडे बघताना, त्यांनी असं होतं की हां ही मीता आहे. हां, तसंच मनालीचं आहे. एक सीन तुला आठवत असेल, बॅकयार्डमध्ये ते दोघं बोलत उभे असतात. तिथेही सिद्धू ज्या पद्धतीनं तिच्याकडे, ज्या कन्सर्ननी तिच्याकडे बघतो, तेव्हा असं होतं की हा प्रत्येक मुलांनी जर कुठल्या मुलीच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील आणि ह्या नजरेने पाहिलं तर त्या मुली अजून जरा जास्त कॉन्फिडेंटली जगू शकतील आयुष्यात. खरं. पण हे सगळं, पण फ्लर्टचे डायलॉग पण कमाल आहेत. फ्लर्ट सिद्धार्थचे. ते थोडं ते हे natural नॅचरल आलंय का आहे. हां, रोजच्या काय म्हणणं आहे सिद्धार्थ यावर तुझं? रिलेट होणार आहे त्याला खूप. काय ते. म्हणणं आहे तुझं यावर? नाही, खरं तर माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता Flirt टू करणं. फ्लर्ट. ती बघ कशी बघते. नाही फ्लर्ट वगैरे आमच्या बरोबर तर तू कधी फ्लर्ट केलं नाही, 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 मी करावंच scene अशी बद्दल- इच्छाही नाही. पण तो सीन आमच्या मध्ये जे बरोबर करत होता ना फ्लर्ट, ते काय झालं त्याला, ते बरोबर आहे, तो म्हणतोय ते बरोबर आहे की ते त्याला कठीण गेलं. मी समजू शकते, कारण बाकीच्या वेळेला आम्ही त्याच्याशी ज्या वागत होतो, म्हणजे आता तो शिवानी बरोबर त्याचे ते फ्लर्ट करण्याचे सीन होते, तर ते त्याला कठीण गेले असतील, कारण शिवानी मैत्रीण आहे म्हणजे असं, आणि रिंकू दोस्त आहे, म्हणजे दोस्त ह्याच्यात गेले. पण त्याच्यात जी स्क्रिप्टमध्ये वाक्य लिहिली होती फ्लर्टिंगची, ती आम्ही काढली इराला सांगून, कारण आम्ही असं म्हणालो की सिद्ध्याला पर्सनल आयुष्यात ह्याची जास्त माहिती आहे की फ्लर्ट कसं करायचं मुलींशी, तर तेवढ्या सिद्ध्याला वाक्य तिचे लिहू देत. आणि इरा पण म्हणाली की हो, इतकं चांगलं फ्लर्ट कसं करायचं वगैरे मला नाही येणार. तर ती फ्लर्टिंगची वाक्य साधारण सिद्धूच्या आयुष्यात रेकॉर्ड केलेली आम्ही फक्त वाजवली आहेत. मला सांग, मी ह्या तिघी एस्पेशली रात्री शूटिंग संपल्यानंतर, तेच सांगतोय, रात्री शूटिंग संपल्यानंतर एका खोलीत बसून हसत असतात. यांच्या बरोबर फ्लर्ट कसं करायचं? एक्झॅक्टली. पण बाकीच्या मुली होत्या ना, त्या आपलं जे गाणं आहे मराठी पोरी, हो, त्या दिवशी तर इतके खुश होते सगळे. पण इथे आपला अपमान केला गेला. हो हो, खूप वेळा मराठी पोरीच्या वेळेला तर आम्ही इथे नाचत होतो, मागे त्या मुली नाचत होत्या, बरोबर. हा साधारण हा ओके, हा, अरे इकडे आहेत ज्या मुलींबरोबर तुला नाचणं अपेक्षित आहे, तिकडच्या कुठल्या मुलींना काय सांगतोयस तू? आम्हाला तर एका फिरवता असं ढकलून दिलंय. हेमंत सर कधीही फुल पॅन्ट घालून आले नव्हते शूटिंगला. त्या दिवशी जीन्सची पॅन्ट, कोरा करकडीत शर्ट इस्त्री केलेला. कळलं तुला? दिग्दर्शकच असा असेल तर मी हेमंतकडे बघून कबीर प्ले केलेलं आहे. इन्स्पिरेशन. मी त्या दिवशी पूर्ण वेळ गॉगल लावून होतो. आपली नजर नेमकी कुठे आहे? कुठे बघतोय ते कोणाला कळलं नाही पाहिजे. आणि मुळात तू बरोबर बोलते, म्हणून लावलेला गॉगल, कुठे बघतोय ते कळलं नाही, नाही. नाही, तसं नाहीये. त्या दिवशी ह्या इतक्या सुंदर रेडी झाल्या होत्या की डोळे दिपत होते. आणि मुळात यांच्या बरोबर फ्लर्ट मी कधी करणार, कारण मी या तिघी एकत्र आल्यावर या हिरवं द्रव्य ढवळतात असं मी म्हणतो. याचा अर्थ काय? हिरवं द्रव्य, चेटकिणी असतात ना, चेटकिणी एकत्र येऊन कुठलं तरी द्रव्य बनवतात आणि गॉसिप करत राहतात. माझ्याकडे यांचे फोटोज आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या माझ्याकडे नजरा पुरावे आहेत, videos आहेत.
त्यांना इथून एवढे दात आलेले आहेत, इथे असा एक शिंग आलेला आहे, असे यांचे फोटोज आहेत माझ्याकडे. एवढं गॉसिप, एवढं गॉसिप आणि बाण मारणं नजरेनं. गॉसिप फक्त सिद्धार्थ करायचा, बाकी कोणीही करत नव्हतं. आणि 2 बायका व्यवस्थित गप्पा मारत बसल्या तर मध्ये येऊन काडी लावून जाणं हे फक्त सिद्धूंनी केलंय. सिरियसली रिंकू इज ऑन. आणि तो गोड फक्त बोलायचा. हो हो, तो गोड फक्त एवढ्यासाठी बोलायचा जेव्हा ह्याला भूक लागायची आणि काहीतरी खायला हवं होतं. हे बघ काय तुला गरज लगेच बघितलं तो कसा वागला. काय होतं हे? हा कळलं पाहिजे. नाही, तिचं म्हणणं तू पुढचं बोलू नकोस, कारण ते आता हल्ली तिला डोळ्यात कळायला लागलं की मी पुढे काय बोलणार आहे. त्यामुळे हो, सगळ्यात जास्त गॉसिप सिद्धार्थ करायचा. पण माझा प्रश्न हा होता की फ्लर्टिंगचे डायलॉग्स, हा प्रश्न होता. हे पण मला एक प्रश्न जे आहे, सांगितलंय मला एक त्याच्यावर. प्रश्न आहे. रिंकू, सुरुवातीला असं नाही वाटलं का तुला की सिद्धू फ्लर्ट करतोय वगैरे, असं नाही वाटलं? फील आला असा? नाही एकदम काय हिंमत तो माझ्याशी फ्लर्ट बाप. करेल. ओके. सायली, तुला कधी तू माणूस आयुष्यात चुकीचा आहे. पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा असं कधी हो वाटलं? कधीतरी वाटलंय मला. आयुष्यात पहिल्यांदा ओळख पहिल्यांदा वगैरे नाही, कधीतरी मध्ये वाटलंय मला. फ्लर्ट करतो हो. तुला शिवानी असं? तुला हा अनुभव नाही? नाही, क्षितीला हा प्रश्नच विचारू शकतो. मला पण असे अनुभव आहेत. मला हेच उत्तर हवं. नाही, तो बऱ्याचदा करतो माझ्याबरोबर फ्लर्ट. सिद्धूला फ्लर्ट करताना पण पण मी तुला पाहिलेलं आहे. सांगते दर्शना, आम्ही बायका मिळून जितक्या गप्पा मारत असू किंवा ठीक आहे गॉसिप करतो आम्ही, हेल्दी गॉसिप, पण हेल्दी गॉसिप असं काही नसतं, आणि तुम्ही तर नाहीच. नंतर विचारणार आहे की काय डेफिनेशन हेल्दी हे गॉसिप. दोघं जण एकत्र आल्यावर गॉसिप करतात. तू विचार कर दर्शना, हेमंत असं म्हणाला की मलाही असा अनुभव आलाय, तो माझ्या बरोबर फ्लर्ट करतो वगैरे. हे दोघं खूप गॉसिप करतात अगं, खूप खरंय. डाएट चिवडा जितकं मिथ्या आहे तितकंच तुमचं हेल्दी गॉसिप Gossip मिथ्या आहे. मिळते. नाही आपण परत विषयावर येऊ. हे बघ, फ्लर्टिंग आलो होतो विषयावर. हो, कमाल होता सायली, थँक्यू. बेस्ट होता. आणि त्यांच्यासाठी हेल्दी आहे, दॅट इज फॉर शुअर. हे गॉसिप त्यांच्यासाठी हेल्दी आहे, बाकीच्या जगासाठी पॉइझन आहे, पॉइझन, हिरवं द्रव्य. इतकं माहितीये म्हणजे तू लक्षात घे, हा पण त्याच्यात होता. मला आज ऐकायला त्याच्यात आवडतं. होता. ऐकायला साधारण आवडतं. असं वाटतं सुरू की करून त्या देतो हा. 24 दिवसाच्या शूटचं जे काही सगळं बदला रिंकू या इंटरव्ह्यूत घेते. हो रिंकू. ती बघ, घे गं बाळ, घे. तिचा चेहरा सगळं सांगतोय मला. खोटं बोलतो. तू बोल, आज आम्ही आहोत. तू बोल, मी तुझा तो व्हिडिओ अजिबात दाखवणार नाही. काही असं नाहीये. तू काही पण शिवानी, जेव्हा हे गेल्या वेळी गप्पा मारायला इथे आले होते ना जिम्माच्या वेळी, तेव्हा सगळ्या समस्त स्त्री वर्गाने इथे आलेल्या कंप्लेंट अशी केली होती की हेमंत ढोमे आमचे डिरेक्टर आम्हाला कॉम्प्लिमेंट देत नाहीत आणि मुलांनाच कॉम्प्लिमेंट देतात ते. आणि हे ना सनीच्या वेळी सुद्धा मला शितीने सांगितलं होतं की तो ललितलाच कॉम्प्लिमेंट देई सारखा. तो इथे पण फक्त सिद्धार्थलाच कॉम्प्लिमेंट द्यायचा. आणि मी आधी खूप छान फ्रेम लावली रे, काही नाही. अरे पण मग कॉम्प्लिमेंट मिळेल असं करायचं की काहीतरी. करतो आम्ही. उगाच कॉम्प्लिमेंट देईल. ओके, हा. कसा आहे यार हा? तर शिवानी, तुझा काय एक्सपिरियन्स आहे याबद्दल? तुला मिळाल्या का कॉम्प्लिमेंट? नवीन मेंबर मी त्याला सांगितलं होतं की प्लीज तुला वाटलं नाही तरी माझं कौतुक कर. तर तो असं म्हणायचा, छान झाला ग शॉट. एवढीच रिॲक्शन होती की नाही यावेळेला मी नाही, यावेळेला बोलायचो केली. त्यांनी मध्ये. नाईस नाईस, व्हेरी नाईस, छान झालं रिंकू, असं कधी कधी नाही कधीच नाही म्हणालाय. नाही मी ऐकलेलं आहे. नाही यावेळी मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणालाय. हो हो. पण काय म्हणतात त्याला, ही इज लर्निंग. मी सांगू, हा, जिम्माच्या वेळी म्हणजे खरंच पूर्वीपेक्षा बेटर आहे. जिम्माच्या वेळी शॉट झाला की हा निघून जायचा, आम्ही बायका तशाच उभ्या राहायचो की कट झालाय, काय झालंय. पण आता नाही, आता तो आम्हाला कट म्हणतो, आम्हाला म्हणतो ह्या शॉट झालाय, किंवा म्हणतो हा चांगलं झालं. रोमिंग म्हणतो.
कॅमेरा रोमिंग एकदा आम्ही शूट करत होतो गाणं आणि त्यांना म्हणायचं होतं, जरा पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली होती आणि सुंदर मुली होत्या तिथे. हे मला आठवत नाही. जराशी पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली होती कारण की तो लास्ट राऊंड होता ट्रेनचा आणि परत येत होतो आम्ही, तेव्हा सर एकदम पॅनिक होऊन म्हणाले की कॅमेरा रोमिंग. आपण रोमिंगच आहोत. काहीही निघू शकतं. फंबल किंग होतो मग तो. पण हेमंत, यावेळी म्हणजे भाग 2 मध्ये, जिम्मा भाग 2 मध्ये कोणी सगळ्यात जास्त त्रास दिलाय तुला शूटिंग दरम्यान? शूटिंग दरम्यान नाही स्वतःच यांनी कोणी मला त्रास दिला नाही दिला. नाही. तसं कोणीही नव्हतं. मागच्या वेळेलाही नव्हतं. या वेळेलाही तसं कोणी नाही, खरंच नाही, त्रास नाही. सगळी एकदम हक्कानी आपलेपणाने काम करत. मी किती ओरडलो तरी ऐकत होते. रिंकूला ओरडलो एकदा खूप मोठ्यानी, शिवानीला पण ओरडलोय, सायलीला पण ओरडलोय, सगळ्यांना हळूहळू सगळ्यांना सगळ्यांची नावं घे. सगळ्यांना ओरडलाय सगळ्यांना. सुचित्राला ओरडलोय, सुहास मावशीला सुचित्रा ताईला ओरडलाय. सगळ्यांना ओरडलंय. सगळ्यांना. एकदा सगळ्यांना ओरडलंय. नाही म्हणजे पण असं तेही बेटर झालंय. त्यावेळी इंटेन्शन ते नसतं. त्यावेळी खरंच काम, सीन, पाठांतर का नाही झालंय, लवकर का नाही आलात, अरे चला ना, काय असा हे असतो, दुसरं काही त्याच्यामध्ये. आम्हाला तो आमच्यावर ओरडतो कामाच्या वेळेला, ही कंप्लेंटच नाहीये. आम्हाला कळू शकतं की प्रेशर आहे कामाचं, किंवा आमच्याकडनं काहीतरी चूक झाली तर त्या प्रेशरमध्ये तो एकदम ओरडला. आमची कंप्लेंट ही कधीच नव्हती की तू का ओरडलास जसा जितक्या हक्कानी तितक्याच हक्कानी, वा छान केलास तू आज सीन, असंही कधीतरी ऐकायला मिळावं, एवढीच आमची एक बेसिक नेसेसिटी. ओरडण्याबद्दल आमचा प्रॉब्लेम नाही. सिद्ध्याने किती छान केलं, कळलं आम्हाला चांगलं करतो आमच्याबद्दल काही, आम्ही पण आहोत की नाही त्या आता frame मध्ये? बोर झालं ते स्विमिंग पूल ऐकून त्याचं. सिद्ध्या मस्त, सिद्ध्या छान. हटकन बोलली मग ती. दुसरा तयार झालाय. दुसरा नाद तयार होतोय. सई, ही धमाल आहे सगळी. जर सीन्सच्या बाबतीत आणि परत जर बोलायचं झालं तर प्रत्येकाला ना असे खूप कमाल सीन्स या चित्रपटात वाटायला आलेले आहेत. पण जर मी त्यातनं सुद्धा आज विचारलं की एखादी अशी मुवमेंट जिम्मा 2 मधली किंवा सीन जो प्ले करताना ना खूप टच करून गेला तुम्हाला, तर तो कोणता शेअर कराल? सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. कोणापासून सुरू करू? मला सुहास मावशी आणि सिद्धार्थचा जो प्री क्लायमॅक्स जो एक सीन आहे तो मला खूप जास्त टच झाला आणि मी खूप रिलेटही केलं त्याला. मला सिद्धार्थ आणि शिवानी म्हणाली तसं सिद्धार्थ आणि सुहासाजीचा एक सीन आवडतो खूप. शिवानीचा एक सीन आवडतो जो तू मगाशी ज्याचा उल्लेख केला, जो सांगू नाही शकत आपण आत्ता. आणि सिद्धार्थच्या तोंडी जे वाक्य आहे जे आपल्या ट्रेलरमध्ये पण आहे की माझे बाबा गेल्यानंतर माझ्या आईला लाईफ पार्टनरची गरज भासेल याचा मी कधी विचार केला नव्हता. सो ते मला खूप जास्त हिट करतं. रिंकू? मला माझा आणि सायलीचा किचनमधला जो सीन आहे जो खूप सहज साधं आहे पण खूप काहीतरी सांगून जातं, तर तो सीन मला खूप आवडतो. सिद्धार्थ? 2-3 आहेत खरं तर, पण त्यातला एक मला म्हणजे मलाच त्या सीनची कमाल वाटली ते म्हणजे एक देअर इज अ टॉक बिटवीन नीता अँड हर डॉटर. आउटस्टँडिंग आहे ते. तो माझ्यासाठी भयंकर फेवरेट आहे कारण तो केलाच तितका कमाल आहे इन व्हेरी लिमिटेड स्पेस अँड लिमिटेड सर्कमस्टान्सेस. कारण त्या गिवन टाईममध्ये त्यात गिवन टाईममध्ये जी जादू करणं आहे ते मला वाटतं ते फारच भारी आहे. तो माझ्यासाठी सगळ्यात फेवरेट सीन आहे. आणि दुसरा माझा फेवरेट सीन आहे रिंकू आणि निर्मिती मावशीचं एक वाद घडतो मस्त. आउटस्टँडिंग वन शॉट सीन आहे तो आणि दोघींनी कमाल केली आहे, नो डाऊट. मला तो जो शिवानीचा सीन, असं आपण ज्या सीनला आता नाव पडलंय, तो शिवानीच्या सीनमध्ये सुचित्राचं एक स्पेशली, म्हणजे शिवानीचा तो सीनच खूप छान आहे, पण त्यात सुचित्राचं एक वाक्य आहे की तुला ना फक्त माझी चिडचिड दिसते, माझ्या
माझं प्रेम नाही दिसत तुला. तर मला असं वाटतं की अख्खा सीन होतो आणि तेव्हा सुचित्रा जेव्हा हे वाक्य म्हणते तेव्हा खूप असं माझ्या डोळ्यात दरवेळेला टचकन पाणी येतं. कारण असं होतं हो म्हणजे मी सुद्धा त्या कॅरेक्टरला आता असंच म्हणते की तू म्हणजे वैशालीने असं केलं, वैशालीने तसं केलं, पण खरंच यार आपण तिची काळजी बघत नाही एक ऑडियन्स म्हणून. तर तो सीन शिवानीचा जो अख्खा सीनच आहे ना त्यात खूपसं काय म्हणतात सिनेमात जे आपल्याला म्हणायचं आहे त्या सगळ्याचा कोअर आहे तो शिवानीवाला सीन. सो तो सीन मला खरंच खूप आवडतो. आणि दुसरा सीन मला आवडतो तो म्हणजे रिंकू आणि निर्मिती मावशीचा. तो एक वन शॉट सीन आहे आणि तो जेव्हा मी वाचला होता स्क्रिप्टमध्ये आणि मला हेमंतनी सांगितलं की हा आता वन शॉट करणार आहे मी, तर मी खूप त्याच्या विरोधात होते. मी म्हटलं एक तर तो खूप मोठा आहे, तो कसा तू वन शॉट करणार, ते बघायला बोर नाही का होणार वगैरे वगैरे वगैरे. आणि ॲक्च्युली तो जेव्हा शूट होत होता सीन तेव्हा मला तेव्हा लोकेशनवर नव्हते मी, त्या ऑल्सो स्पेस कन्स्ट्रेन होती. मग माझं सगळं झालं, मी काहीतरी खाली करत होते, हा वर सीन शूट करत होता. सीन शूट झाल्यावर त्यांनी कोणाला तरी पाठवलं खाली की क्षितीला म्हणावं सीन बघायला ये. सीन झाला आणि मी तो सीन पाहिला. इट वॉज अनबिलिव्हेबल दर्शना. म्हणजे इट इज अ बिग सीन. बरं हा वन शॉट झाला आहे असं वाटतच नाही, कारण कॅमेरा हलतो 10 वेळा कळलं नाही. ॲक्टर्स ह्या रूममधनं त्या रूममध्ये जाऊन बोलतात कळत नाही. त्यात इतकं पाठांतर, इतक्या गोष्टी हाताळायच्या आहेत. आणि निर्मिती सावंतसारखी ॲक्ट्रेस जेव्हा प्रॉपर्टी उचलते ना, म्हणजे ही खूप छोटी गोष्ट असते पण ती शिकण्यासारखी असते की आपण ज्या प्रॉपर्टीला हात लावतो ती आपली करून घेऊन त्याचा वापर कसा करायचा. आणि तिच्या बरोबरीनंच अशी रिंकूच्या छोट्या छोट्या रिॲक्शन्स आहेत, ते सगळं इतकं मजेशीर वाटलं मला. आणि मी तो सीन बघितल्यावर असं म्हटलं ह्याला की सॉरी हां बरोबर आहे, हा वन शॉटच व्हायला पाहिजे होता. कारण त्या दोघींनी तो छान केला आहे, हेमंतनी तो छान कन्सीव्ह केला आहे, सत्यानी त्यात कमाल कॅमेरा वापरला आहे. इट इज वन ऑफ माय फेवरेट सीन्स इन द फिल्म. जॉन दाजीवाला सीन तो सीन मी बघतच नाही दर्शना, मी तो सीन बघतच नाही. मी अशी असते तेव्हा, कारण मला इतकं हसू येतं आणि मग मला असं होतं की आजूबाजूच्यांना वाटेल ही स्वतःच्याच सिनेमात एवढी हसते, पण इट्स मॅडनेस. खरंच काल आम्ही ना आपल्या सिनेमाची पहिली प्रत चेक केली तेव्हा सुद्धा आम्हीच आमचे बसलो होतो, पण तरी त्या दाजीला हसतच होतो आम्ही. तर आम्हाला असं आलं आता बाहेरचे बघणारे म्हणतील की काय यांना एवढं, पण काय करणार यार, हिलेरियस आहे ती बाई, हिलेरियस. कमाल येते कमाल. म्हणजे मी इतकी हसत होते तो त्या मुवमेंटला. आणि ना असं कुठे वाटलं नाही की ती जी अरे यार माझं ना असं सगळं सांगायचंय पण सांगता येत नाही. मला आता कळतंय की तुमच्या बाबतीत काय होत असेल इंटरव्ह्यू देताना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा. पण कमाल आहे. आणि तयार झालाय झिम्मा 2 आता 24 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. खूप प्रेम मिळालं पहिल्या भागाला, पुण्याही आहेच आपल्याकडे, पण ना त्या पलीकडे अगेन मी सांगेन की पिक्चर खूप चांगलं झालं. सो थिएटरमध्ये पिक्चर बघितल्यानंतर प्रेक्षक काय घेऊन थिएटरमधनं बाहेर पडतील हे मला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायला आवडेल. आयुष्य सुंदर आहे आणि देर इज होप, देर इज ऑलवेज होप. देर इज म्हणजे कितीही आपण असं म्हणतो ना की रात्र जेवढी द डार्केस्ट आवर ऑफ द नाईट इज जस्ट द बिगिनिंग ऑफ द डॉन. की कितीही वाईट आलं तरी सकाळ येणार आहे. कितीही आपल्याला वाटलं की बापरे खूप प्रॉब्लेम आहेत, तरी आपल्याला हसवणारी, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. सो थिएटरमधनं लोक होप घेऊन आणि आनंद घेऊन बाहेर निघतील. मला वाटतं आम्हाला सगळ्यांना घेऊन जातील प्रेक्षक घरी, ते नाही विसरणार आम्हाला, कारण ती पात्रच तशी आहेत. आणि म्हणजे हे परत एकदा खूप असं गर्विष्ठ ऐकू येईल की नाही आम्ही आमचं काम चांगलं केलं, पण ती पात्रच इतकी लवेबल आहेत की ते करताना आम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकायची गरजच नाही पडली आहे. जे काही झालं आहे ते हेमंतमुळे, इरावतीमुळे खूप नॅचरली आमच्याकडनं झालेलं आहे. त्यामुळे ती पात्र, आय प्रॉमिस दिस, ती पात्र सगळ्यांना आवडणार आहे. कोणाला एक जास्त आवडेल, कोणाला एक कमी आवडेल, पण ती पात्र आवडणार सगळ्यांना आहेत. आणि ते ती पात्र घरी घेऊन जातील. म्हणजे माझ्यासाठी जसं मी फ्रेंड्स घरी घेऊन जातो किंवा दुनियादारीमधली पात्र मी घरी घेऊन जातो तशी, किंवा सैराटमधली पात्र मी घरी घेऊन जातो, ती राहतात आयुष्यात आपल्या, तशीच मला वाटतं झिम्माची पात्र लोक घरी घेऊन जातील आणि ते कधीच नाही विसरणार त्यांना. रिंकू, जसं क्षिती म्हणाली होप आहे, आणि मला एक वाटतं की प्रत्येक पात्राचं काहीतरी म्हणणं आहे आणि त्यांना आपली गोष्ट कधी छोटी वाटत नाही. आपण जे करतोय ते खूप छान आहे, जे मस्त आहे आणि छान जगायचं आहे.
तर मला वाटतं एक दृष्टिकोन स्वतःकडे बघण्याचा बदलेल लोकांचा आणि लोक स्वतःच्या प्रेमात पडतील ही फिल्म बघून. किती मस्त. सायली? मम खरं तर ह्या तिघांनाही पहिले. आणि सिद्धार्थ म्हणाला त्यालाच पुढे जोडून की पात्र घरी घेऊन जातील, आमच्यातल्या त्यांना ते घरी घेऊन जातील स्वतःला. आणि जसं आपल्या सिनेमात म्हटलं गेलेलं आहे आणि आता मी हक्काने आपला म्हणते, माणूस जुन्याचा नवा होतं, यावेळी सुद्धा तुम्हाला नवीन काहीतरी सापडेल. मस्त. शिवानी? सगळे एक्झॅक्ट बोललेले आहेत मला काय बोलायचं आहे ते. आणि खूप प्रेमाने आम्ही हा सिनेमा बनवला आहे आणि मज्जा करून बनवला आहे. सो प्रेम आणि मज्जा हे कॉम्बिनेशन एकत्र येतं तेव्हा धमाल होतेच आणि ती पडद्यावरही दिसली आहे. सो आम्ही एक्सायटेड आहोत आणि आता 24 नोव्हेंबरची वाट बघतोय. कॅप्टन ऑफ द शिप? मी काय खूप छान बोलले की, पण प्रेक्षकांना मी काय अपील करणार? हा सिनेमाच प्रेक्षकांचा आहे, त्यांनीच अपील करावं आमच्याकडे. हा सिनेमा एवढा चालू दे की पुढचा अपील तेच करतील आमच्याकडे. किती मस्त. पण गाईज, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. आणि 24 तारीख अगदी येतेच आहे. ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना. आपण पिक्चर रिलीज झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या सक्सेसच्या गप्पा मारायला मला खूप आवडते. येस All the दर्शना, best. कारण तेव्हा आपण सगळे सीन्स बद्दल बोलू शकू. त्यामुळे मनापासून. हो, त्यामुळे नक्की सिनेमा रिलीज झाल्यावर आपण नक्की भेटू. आणि थँक्यू मी सगळ्यांच्या वतीने तुला म्हणते, कारण एकतर राष्ट्रीच्या ऑफिसमध्ये येऊन तुझ्याशी गप्पा मारून ना, म्हणजे आज आम्ही दिवसभर प्रमोशन करतोय, पण इथे आल्यावर असं एक घरी येऊन बसल्याचा आनंद मिळतो आम्हाला. ते फिलिंग मिळतं आणि सपोर्ट मिळतो खूप तुझा, आशिषचा, राष्ट्रीय मराठीचा. आणि मराठी सिनेमांना हा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येतं की नाही मला माहीत नाही, पण आमच्यासाठी असं होतं की हां, अपने कोई लोग है जो दे देअर फॉर अस. तसे तुम्ही आहात. सो तुला खूप थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू गाईज. थँक्यू.